आता बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। 400 पारच्या घोषणा देणाऱ्यांना 300चा आकडाही गाठता आला नाही। सरकारला सर्व मतदारांनी दाखवलं की सरकार बदलू शकतं। शरद पवारांचा हल्लाबोल। बार्शीतील मेळाव्यात शरद पवारांच्या व्यासपीठावर भगीरथ भालकेंची उपस्थिती। भगीरथ भालकेंनी मेळाव्याला उपस्थिती लावल्यानं चर्चा। सोलापूरच्या कुर्डुवाडीत मनसे तालुकाध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला। मनसेचे माढा तालुकाध्यक्ष सागर लोकरेंचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल। नांदेडच्या मुगड गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी विचारला जाब। नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मिळालं। काहींनी नांदेडमधील कार्यकर्त्यांना गुलामीत ठेवलं। नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। लातूरमध्ये नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। जरांगेंवर आक्षेपार्ह टीका केल्यानं नितेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। महाराष्ट्रात वळू माजल्यात, त्यांना ढकलून देऊ। आरक्षण दिलं नाही तर कात्रजचा घाट दाखवणार। 288 पाडणार मनोज जरांगेंचा निशाणा। तर नितेश राणे फडणवीसांच्या चपला बनून काम करतायत, जरांगेंची टीका। पुण्यात शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा बॅनर फाडला। पुण्यातील सारसबाग परिसरात लावलेला बॅनर फाडला। काही अज्ञात तरुणांनी हा बॅनर फाडल्याची माहिती। यांच्यासाठी बहीण नाही तर बायकोच लाडकी होती। लोकसभेमुळे आता लाडकी बहीण आठवली। पवार गटाच्या महबूब शेख यांची अजित पवारांवर टीका। बीडचा निकाल उशिरा लागला। विधानसभेलाही असं होऊ शकतं। बीडचा निकाल लागूच नये यासाठी काम सुरू होतं। बजरंग सोनवणे यांचा विरोधकांवर आरोप। शरद पवारांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुकेंची घेतली भेट। प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना बांधली राखी। 3 वर्षापूर्वी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी कटकारस्थान रचले आणि मी सत्य जनतेसमोर आणलं तर माझ्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंग आणि सचिन वाझेला पुढे केलं। ट्विट करत अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका।